नीट झटक ना. अरे नाही तुझं तोंड दिसत नाहीये. कसलंय मला लक्षात नाहीये हे एक्झॅक्ट कसलंय. मी फक्त जस्ट बी टाकलेली. मला असं वाटतं फणसाचं आहे. पहिली कोथिंबीर आलेली आहे बघा. एकदम किती छान अशा मिरच्या आलेल्या आहेत. मला हे इतकं बघून आनंद होतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षोमकर ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे सॅटर्डे. सो आज आहे वीकेंड स्टार्ट झालेला आहे. आणि सॅटर्डेला खूप सारी कामं असतात. सो आज आपण ती कामं करणार आहे. आणि आता मला जायचंय थोडंसं सामान आणायला बाहेर. तर मी जाणार आहे. आणि मी असेच व्हिडिओ छान छान बनवत असते ट्रॅव्हलचे, त्यानंतर डेली ब्लॉग. मला खूप आवडतं शूट वगैरे करायला. तर उद्या एक माझं शूट आहे आणि ते मी तो तर ब्लॉग मी बनवणारच आहे. पण आज खूप म्हणजे घरात काय काय कामं असतात आणि सगळं म्हणजे सगळी कामं करून घर पण सांभाळणं इज नॉट इझी. तर म्हटलं आज चला छान प्रकारे शूट करूया. आणि खरंच जे डेली ब्लॉग करतात ना त्यांना खरंच मांडलं पाहिजे. कारण की सगळं म्हणजे शूट करताना कसं शूट करतात, कामं पण मॅनेज करतात. तर मग चला आज म्हणजे वीकेंडला मी काय काय करते हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर असं तुम्ही मला खूप प्रेम दिलं इंस्टाग्रामला. जे मी ट्रॅव्हलचे व्हिडिओज बनवते ते तुम्हाला खूप आवडतात. पण म्हटलं त्याला काहीतरी नवीन स्टार्ट करूयात म्हणून मी यूट्यूबचे ब्लॉग्स पण बनवते. आणि मला आवडतं माझं रुटीन वगैरे शेअर करायला. पण मला रोज टाईम मिळत नाही आहे. पण जसे माझी कन्सिस्टन्सी जमेल ना तसं मी व्हिडिओ पण शूट करायला लागेल. तर आता मी चालली बाहेर आणि मी थोडंसं सामान आणणार आहे. आणि आज मी काय काय केलं हे पण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्हाला माझ्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. बाय बाय. तर आज मी इडली बनवलेली आहे. आणि आम्ही काय रोज नाश्ता करत नाही. कधी कधी विकेंडला काही स्पेशल बनवायचं असेल तर नाश्ता करतो, नाहीतर डायरेक्ट जेवणच करतो. त्याच्यामुळे रोजच्या रोज नाश्ता वगैरे मी बनवत नाही. पण आज म्हटलं चला इडली बनवूया. आणि हे रेडीमिक्स जे आहे पीठ आहे चितळेचं, खूप छान इडल्या होतात त्याच्या. तर इकडं खोबऱ्याची चटणी आणि इडली मी बनवलेली आहे. आणि खूप कमी वेळात होतं. म्हणजे जर तुम्ही गडबडीत जरी असाल आणि तुम्हाला कुठं जायचं असेल तर एकदम फास्ट प्रोसेस आहे. आणि इडली पण एकदम छान होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आज छान नाश्त्याला असं बनवलेलं आहे. तर आता चला आपण नाश्ता करून घेऊयात. तर आज सुट्टी असल्यामुळं म्हटलं चला आज घरातला जो साफसफाईचा प्रकार आहे तो करावा. आणि या साईडला बघा या ट्रॉलीच्या खाली खूप सारी घाण होती. मग काकू पण आलेल्या तेवढ्या वेळामध्ये. तर म्हटलं चला तोपर्यंत आपण इकडचं सगळं क्लीन करून घेऊयात. आणि हे मी करतच असते म्हणजे 1-2 आठवड्यानंतर मी हे खूप करतच असते. कारण की खाली खूप घाण जाते. तर या साईडला बघा या साईडला म्हटलं थोडंसं क्लिनिंग करून घेऊया. आणि मला खूप आवडतं घर स्वच्छ ठेवायला. तुम्ही कधी पण येऊन बघा, मी खूप छान आणि स्वच्छ घर ठेवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझं किचन खूप आवडतं. त्याच्यामुळं ते मी खूपच छान ठेवते. आणि या खालच्या साईडला काय होतं की हात जात नाही रोजच्या रोज. म्हटलं तर आज आपण क्लीन करून घेऊयात सगळं. आणि या साईडला काकू पण आलेल्या आणि त्या आता सगळं आवरून घेत होत्या. तोपर्यंत हॉलमध्ये जो काही पसारा होता तो मी आवरला आणि साईडला ठेवला. तर काकू मला हेल्प करतात कामामध्ये. त्याच्यामुळं मला बाकीची पण कामं करण्यास वेळ मिळतो. तर आजचा जो दिवस आहे हा आपल्या कामातच जाणार आहे. तर सगळं म्हटलं आजच्या आज आवरून घ्यावं. आणि विकेंडला तर खूप सारी कामं असतात. म्हणजे आपलं जे ग्रॉसरी आहे ते घेऊन येणं. तर मला डीमार्टला जायचं आहे. थोड्या वेळाने डीमार्टला जाऊन थोडं सामान घेऊन येणार आहे. आणि सामान घेऊन येणंच नसतं, ते सगळं लावणं व्यवस्थितमध्ये हा पण खूप मोठा टास्क असतो. आणि ही जी कामं आहेत सगळी मला आजच करायची आहेत. कारण की उद्या मला जायचं आहे एका ठिकाणी फिरायला. तर आता इथं ओमकारला नाश्ता देते बघा. नाही तुझं तोंड दिसत नाही. तूच म्हटलं ना माझं तोंड नको दाखवू का? तर काकू सगळं कामावरून गेलेले आहेत. आणि हे जे कर्टन्स आहेत आपले बेडरूममधले दोन्ही पण ते आज मी धुणार आहे. कारण की खूप दिवस झाले धुतले नाही आहेत. तर आज सगळे कर्टन्स सगळ्या बेडशीट ज्या आहेत त्या मी वॉशिंग मशीनला लावणार आहे. आणि बघा हा पसारा पण खूप पडलेला आहे. तर हा हळूहळू आवरूयात. आणि आता इथं मी वॉशिंग मशीन लावते आहे. सगळा पसारा आजच्या आज आपल्याला आवरून ठेवायचा आहे. ऊन पण चांगलं पडलेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला कर्टन्स आणि बेडशीट छान धुवून निघतील म्हणून हे जे आहे हे आज करत आहे. आणि वॉशिंग मशीनमध्ये क्विक वॉश म्हणून एक ऑप्शन असतो किंवा उलन किंवा साडीसाठी जो ऑप्शन असतो ना त्याच्यामध्ये मी कर्टन्स आणि जे आहेत बेडशीट ते धुते. त्याच्यामुळे त्या खराब होत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की मशीनमध्ये धुतल्यानंतर ते फाटतात आणि खराब होतात. तर होतात, काही कपडे खराब होतात. त्याच्यामुळं जो सॉफ्टवाला ऑप्शन असतो म्हणजे साडीवाला जो ऑप्शन असतो तो मी सिलेक्ट करते. तर हे सगळे जे कर्टन आहेत ते धुवून झालेले आहेत. आणि आज छान ऊन पडलेलं आहे म्हटलं आज हे सुकून जाईल. तर असं झालेलं आहे हे काम.
अजून पण बरीच कामं आहेत तर ती आपण हळूहळू करायची आहे. पण आता लागली आहे खूप भूक, तर आज मी काही जास्त जेवायला बनवलेलं नाही आहे. तर मी बनवलेलं आहे फक्त राईस, कारण की काल मी मच्छी बनवलेली, सो मच्छीचं कालवण थोडंसं बाकी होतं प्रॉन्सचं, म्हणून मी काही जास्त आज जेवायला बनवलेलं नाही आहे. सो राईसच आहे. किती नखरे रे तुझे. अरे बस बस बस. तर लास्ट मंथमध्ये एका ट्रेकसाठी गेलेले आणि शूज क्लीन नव्हते केले, तर म्हटलं चला आज आपण ते शूज क्लीन करूयात, कारण संध्याकाळी यायला वेळ होतो, त्याच्यामुळे खूप कंटाळा येतो मग आणि टाईमच भेटत नाही. आणि म्हटलं उद्या एका ठिकाणी जायचं तर त्यासाठी शूज लागतील, म्हणून म्हटलं चला आवरून ठेवूया. आणि हे सगळी जी कामं आहेत बघा ही आपण विकेंडलाच करतो, म्हणून जेवढी होतील तेवढी कामं मला आजच्या आज पूर्ण करायची आहेत. तुम्ही विकेंडला काय काय करता मला नक्की कमेंट करून सांगा. तर या साईडला बघा हे जे आहे मॅप्रो गार्डनवरून आणलेलं मी, तर ते थोडंसं वाढलेलं आहे बघा. आणि या साईडला हे कसलं आहे मला लक्षात नाही आहे हे एक्झॅक्ट कसलं आहे, मी फक्त जस्ट बी टाकलेली. मला असं वाटतं फणसाचं आहे ते, थोडंसं मोठं झाल्यानंतर कळेल. आणि तो थोडासा लसूण लावलेलं म्हणजे असं जस्ट. आणि हे पण एक कसलं टोमॅटोचं आहे की काय काय माहीत नाही लावलेलं, कारण की असं लावते आणि माझ्या लक्षात राहत नाही. अननसचं लावलेलं आहे मी, पण अजून ते काय आलेलं नाही. अननसला खूप वेळ लागतो. त्यानंतर ही तुळस आहे, तुळस तर येत नाही आहे. मी खूप वेळा तुळस ट्राय केला आणायचं, पण तुळस काही येत नाही आहे गॅलरीमध्ये. तर हे छोट्या छोट्या ज्या म्हणजे तुळशीच्या ज्या मंजुळा असतात त्या टाकलेल्या आहे. तुळशीचं बी टाकलं आहे, ते उगून आले. नक्की तुळस आहे की नाही मला माहीत नाही, तर बघूयात. आणि आता या साईडला बघा हा कढीपत्ता किती छान आलेला आहे. आपल्याकडे ऑर्गॅनिक जे आहे फूड आहे प्लांटचं, ते मी आणलेलं होतं आणि त्याच्याने एकदम छान बघा कढीपत्ता आलेला आहे, छान फुटलेला आहे. या साईडला बघा किती छान असा गुलाब आलेला आहे बघा, किती मस्त ना. मी कट केलेलं लास्ट 2 वीक झाले तेव्हा कट केलं, पूर्ण सगळं कट केलेलं. आणि या साईडला बघा मोगऱ्याच्या किती सुंदर कळ्या आलेल्या आहेत. वाव मस्त, खूप दिवसांनी आल्या ह्या मोगऱ्याला, कारण की येतच नव्हती फुलं. ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये स्टार्ट होतात, कारण की माझ्या घरी मम्मीकडे जो मोगरा होता तिथं खूप सारी फुलं वगैरे यायची, पण आता काही येत नाही आहे. तर मी ह्या मोगऱ्याला खूप कट केला आणि बघा इथं खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत बघा छान. आणि या साईडला हे आहे आबोलीचं झाड, आबोलीची फुलं असतात बघा, ते वालं झाड आहे इथं लावल्या, अजून फुलं नाही आली. आणि या साईडला पण हा कढीपत्ता हा इथपर्यंत होता ॲक्च्युली, पण हा आता मी कट केलेला आहे आणि आता हा छान फुटलेला आहे बघा मस्त. अशी झाडं लावली, तसं एक स्टँड आणायचं आहे मला या बाजूला लावायला. आणि हे जे आहे हे झाड आहे ड्रॅगन फ्रूट. तर हे ओमकारच्या मम्मी पप्पांनी आणलेलं आहे बघा हे झाड. तर हे लावायचे मला, त्याची मुळं अजून मोठी झाली ना मग ते मी लावणार आहे. आणि त्या गॅलरीत, आणि हे पण एक काहीतरी शोचं माहीत नाही कसलं आहे. सो अशी आपली छोटीशी बघा गॅलरी आहे, याचं सगळं प्लॅन केलेलं आहे. आता त्या गॅलरीत तुम्हाला दाखवते मी काय लावलं आहे. हां, मिरच्या लावलेल्या आहेत ग्रो बॅगमध्ये, त्या पण दाखवते तुम्हाला मी. तर फायनली कोथिंबीर आलेली आहे बघा एकदम छान, त्याला फुलं पण आलेली आहेत. आता तोडलेली नाही आहे मी, कट करेल. त्यानंतर ह्या मिरच्या मी जस्ट बी टाकलेल्या ह्या मिरचीचं, तर मिरच्या उगून आलेल्या आहेत. आणि ह्याच मिरच्या आपण या ग्रो बॅगमध्ये शिफ्ट केलेल्या आहेत बघा, या ग्रो बॅगमध्ये ह्या शिफ्ट केलेल्या आहेत मिरच्या. सो किती छान अशा मिरच्या आलेल्या आहेत. मला हे इतकं बघून आनंद होतो ना, कारण की असं छान वाटतं बघा, एकदम ग्रीन ग्रीन दिसतं, एकदम भारी. सो अशा छान अशा मिरच्या आलेल्या आहेत बघा मस्त. आता ह्यांना कधी मिरची येते माहीत नाही, पण वाट बघूया. तर अशी छोटीशी जे आहे गॅलरी गार्डन मी आपल्या घरातल्या घरातच केलेलं आहे. अजून पण मला खूप लावायचं आहे, त्याच्यामुळं तुम्ही नक्की बघा आपले जे व्हिडिओ आहेत ते, आणि तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट पण नक्की करून सांगा. तर फायनली असा रूम आवरून झालेला आहे माझा, आणि आजचा दिवस पूर्ण कामातच गेला. तर म्हणजे मेन म्हणजे ही माझी फेवरेट प्लेस आहे, आणि तर मी छान फोटोशूट करते, त्याच्यामुळे मी जरा थोडं क्लीनच ठेवते.
सो असा होता माझा वीकेंड. तर चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.